नमस्कार मंडळी, हिंदुस्तान कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण काय बघायचं आहे, स्टोरेज डिव्हाइस. आता स्टोरेज डिव्हाइस वापरतात कशासाठी? आपले इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, डॉक्युमेंट असेल, जे काय सगळं आहे ते स्टोअर करायसाठी आपण स्टोरेज डिव्हाइस वापरतो. आता इथं स्टोरेज डिव्हाइसमध्ये पण प्रकार आहेत. पहिला प्रकार प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस आणि दुसरा प्रकार सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. आता प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस काय असतात की ज्याच्यामध्ये माहिती टेम्पररी सेव्ह होते, त्याला व्होलेटाईल पण म्हणतात. आता ह्याचं उदाहरण काय, रॅम. आता तुम्ही जे काही काम चालू केलं ते रॅममध्ये सेव्ह असते. तुम्ही टायपिंग करायला लागलाय, काय करायला लागलाय, जोपर्यंत तुम्ही कंट्रोल एस करून सेव्ह करत नाही तोपर्यंत ते रॅममध्येच असते. ज्यावेळी कॉम्प्युटर बंद होतो आणि पुढच्या वेळी तुम्ही जे चालू करताय तेव्हा काय त्या रॅममध्ये तुम्ही केलेलं काय नसते, ते काय होते, इरेज होते. हे झालं प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येते पुढचं आहे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. आता ही मेमरी जी असते ही परमनंट असते मेमरी. ह्याला नॉन व्होलेटाईल पण म्हणतात. म्हणजे काय तर ह्याच्यात तुम्ही प्रायमरीपेक्षा जास्त डेटा सेव्ह करू शकता. म्हणजे प्रायमरी मेमरीमध्ये कसं 8 GB, 10 GB, 16 GB, 32 GB. ठीक आहे. त्यानंतर हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये काय येतं, हार्ड डिस्क येते आपली. मग त्या हार्ड डिस्कची साईज तुम्हाला माहितीच आहे, 500 GB, 1 TB, 2 TBपर्यंत आता मिळतात. आणि जे तुम्ही हार्ड डिस्कमध्ये सेव्ह केलं, म्हणजे पिक्चर सेव्ह केल्यात, गाणी सेव्ह केल्यात, काही डॉक्युमेंट सेव्ह केल्यात, ते जोपर्यंत तुम्ही स्वतः डिलीट करत नाही तोपर्यंत ती त्याच्यातच सेव्ह राहतात. ते काय डिलीट होत नाहीत, काय नाही. कॉम्प्युटर बंद करा, नाही तर त्या कॉम्प्युटरला काही होऊ दे, ते काय डिलीट होत नाही. ते हार्ड डिस्क काढून तुम्ही दुसऱ्या कॉम्प्युटरला जर लावली तर तुमचे जे डेटा आहे त्या हार्ड डिस्कमधला तो तसंच राहतोय. आता आपण पुढे बघूया लोकल स्टोरेजचे काय काय प्रकार आहेत. आता लोकल स्टोरेजमध्ये पहिला प्रकार आहे एक्सटर्नल हार्ड डिस्क. आता एक्सटर्नल हार्ड डिस्क असेल किंवा इंटरनल हार्ड डिस्क असेल, जे काही स्टोरेज डिव्हाइस झाले. आता डेस्कटॉपसाठी जे हार्ड डिस्क असते तिची साईज किती असते, 3.5 इंच असते, म्हणजे मोठी असते साईजला. आणि लॅपटॉपसाठीची जे हार्ड डिस्क असते ती 2.5 इंचाची असते, जी लहान असते. आता त्या पद्धतीनंच कसं आहे की जशी साईज मोठी डेस्कटॉपची तर डेस्कटॉपची हार्ड डिस्क स्वस्त आणि लॅपटॉपची हार्ड डिस्क साईजला लहान म्हटलं त्याची किंमत जास्त असते. आता याच्यामध्ये विशेष असा काय फरक नाही, फक्त साईजमध्ये फरक आहे. बाकी सगळं दोन्हीचं मेकॅनिझम सेम आहे, दोन्हीचं वर्किंग पण सेम आहे. हा फक्त व्होल्टेजचा फरक आहे, दोन्हीला व्होल्टेज कमी जास्त लागतं. मोठ्या हार्ड डिस्क असल्यामुळे जास्त व्होल्टेज, कमी लहान हार्ड डिस्क असल्यामुळं कमी व्होल्टेज, एवढंच. आता हार्ड डिस्कचं प्लस पॉईंट काय आहेत, हार्ड डिस्क किमतीला कमी असते, स्वस्त आहे. त्यानंतर दुसरं काय, त्याच्यात जास्त डेटा सेव्ह करता येतोय. म्हणजे हार्ड डिस्क तुम्हाला 2 TBपर्यंत मिळून जातात. त्याच्यानंतर निगेटिव्ह पॉईंट काय, तर ती रफ वापरून चालत नाही. म्हणजे हार्ड डिस्क चुकून तुम्ही वापरायला लागला आणि चुकून समजा हातातून खाली पडली किंवा टेबलवरून खाली पडली, मग खुर्चीवर जरी ठेवलेली असली तरी पडली तर ते हार्ड डिस्क डॅमेज होते. हा एवढाच त्याचा निगेटिव्ह पॉईंट आहे. आता त्याच्यात पुढचा प्रकार आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. आता सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे काय, SSD. नाव तर ऐकलं असेल तुम्ही, SSD. आता SSD काय असते, ते स्टोरेज डिव्हाइसेस आहे पण साईजला लय लहान आहे. आणि ते SSDचा प्लस पॉईंट काय आहे की SSD एकदम कॉम्पॅक्ट आहे आणि रीड राईटचं जे स्पीड आहे SSDचं ते हार्ड डिस्कपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSDमध्ये मूव्हिंग पार्ट नाहीत. त्याच्यामुळे SSDमध्ये खराब होण्याचे चान्सेस लय कमी असतात. वरनं हातातून पडली, काय झालं तर SSDला काय फरक पडत नाही त्या गोष्टीनं. आणि SSDचं कसं आहे, मूव्हिंग पार्ट कमी असल्यामुळं त्याला पॉवर पण कमी लागते, इलेक्ट्रिसिटी कमी लागते. तो एक त्याचा आणखीन एक प्लस पॉईंट आहे. SSDचा प्लस पॉईंट काय आहे, मग अशी सांगितल्या पद्धतीने SSDचं स्पीड हार्ड डिस्कच्या पेक्षा जास्त आहे आणि SSD हार्ड डिस्कपेक्षा मजबूत आहे. हे झालं प्लस पॉईंट. आता SSDचं मायनस पॉईंट काय आहेत, SSD
हे हार्ड डिस्कच्या तुलनेनं गणे बरीच महाग आहे. त्याच्यामुळं SSD घेताना जरा 4 वेळा विचार केलेला बरा. आता तो पुढचा प्रकार आहे USB फ्लॅश ड्राईव्ह. आता USB फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे काय असतात, आपले पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड. आता तुम्हाला माहितीच आहे काय असते, कसं असते, किती लहान असतात ते. याचा प्लस पॉईंट तोच आहे की हे आकारानं लहान असतात आणि हार्ड डिस्कपेक्षा बरेच मजबूत असतात. आता याचा मायनस पॉईंट काय माहिती आहे, हे लहान असल्यामुळं आणि याची टेक्नॉलॉजी वेगळी असल्यामुळं कसं होतं की ह्याचं प्रत्येक GBच्या हिशोबानं किंमत वाढत जाते याची. आणि याचा दुसरा मायनस पॉईंट काय आहे की हे जास्त स्टोरेजचे नाही आहे. म्हणजे 256 GB, 512 GB किंवा 512 GB बघितलं आहे लास्टचं. त्यानंतर काय पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड पाहिलेलं नाही. येतील भविष्यात पुढं काय असेल ते. म्हणजे साईजला फक्त कमी आहेत, हे एवढंच त्याचं मायनस पॉईंट आहे. आता पुढचा प्रकार काय आहे, ऑप्टिकल ड्राईव्ह. तर ऑप्टिकल ड्राईव्ह म्हणजे काय, CD DVD तुम्ही ऐकला असेल. आता CD DVD जे आहे याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय, याची किंमत कमी. 10 रुपयापासून 20 रुपयापासून CD DVD मिळतात. पण याचं मायनस पॉईंट काय काय आहे, लवकर खराब पण होते आणि स्पीड लय कमी याचं. बाकी याचं काय एक म्हणजे प्लस मायनस याचं आपल्याला जसं लागेल त्या पद्धतीनं सगळी वापरतात. आता CDची किती कॅपॅसिटी होती, क्षमता किती होती, 700 MB आणि DVD 4.7 GB ते 17.08 GB मिळायच्या. आता पण बऱ्याच दुकानात मिळतात. तर अशा पद्धतीने हे ऑप्टिकल ड्राईव्ह. आता मगापासून सांगवलं तुम्हाला MB, TB, GB काय प्रकार काय आहे ते. तर हे जे स्टोरेज आहे ते मोजायची एकक आहेत. आता याच्यात सगळ्यात लहान काय आहे ते बीट येते. मग बीट, बाईट, मग KB, MB, GB, TB. आता हे कसं आहे, हे म्हणजे एक बीट हा बायनरी नंबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 8 बीटचा मिळून 1 बाईट होतो आणि 1024 बाईटचा मिळून 1 मेगाबाईट म्हणजे जे आपण MB म्हणतो ते. मग तसंच 1024 मेगाबाईटचं मिळून 1 गिगाबाईट म्हणजे GB. आता हे तुम्हाला बाजूला देतो चार्ट कसं आहे, त्याच्यामध्ये सगळे डिटेलमध्ये आहे. तुम्ही एकदा बघून घ्या काय काय ते. आता स्टोरेज डिव्हाइसमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काय असेल विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मेल ID दिला आहे, तुम्ही मेल करू शकता. थँक्यू.